आज आपण आलो आहोत श्री रामटेक येथे, नागपूरपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। काळ्या पाषाणातले असे मंदिरं तुम्ही बघितली असतील, पण हा काळा पाषाण नाही आहे, हे वेगळा दगड आहे। ह्या इथे पुढे जे बघताय तिथून मंदिराचा एंट्रन्स आहे। तिथून आत आल्यावर मंदिरात तुम्हाला बरीच वानरं दिसतील, कारण रामाचं मंदिर आहे तर तिथे हनुमान बाप्पा हे असायलाच पाहिजेत। हे समोर हनुमानाचं मंदिर आहे। हनुमानाच्या मंदिराच्या नंतर हे लक्ष्मणाचं मंदिर आहे। मंदिराच्या इथे नाव तुम्ही बघू शकाल। ह्या इथे श्री लक्ष्मण स्वामी मंदिर आणि लक्ष्मणाच्या मंदिराच्या मागे हा जो कळस आहे हा लक्ष्मणाच्या मंदिराचा आहे, आणि हा जो मागचा कळस आहे हा रामाच्या मंदिराचा आहे। रामाचं मंदिर हे लक्ष्मणाच्या मंदिरापेक्षा मोठं आहे। वानरं खूप आहेत, ते त्यांचं काम करतायत। हे पहा, इथून आपण जसं पुढे येणार तर इथे तुम्हाला श्री प्रभू रामचंद्र स्वामी मंदिर बघायला मिळेल। मंदिर खूप प्राचीन जुनं भव्य मंदिर आहे। मंदिराचा परिसर सुद्धा खूप मोठा आहे, आणि मंदिराचं हे जे नक्षीकाम पाहाल तर अतिशय सुबक आणि सुरेख असं नक्षीकाम आहे। उंचपर्यंत अतिशय कळसापर्यंत प्रत्येक दगडावर नक्षीकाम केलेलं तुम्ही बघू शकता। या दगडाकडे बघून पण तुम्हाला अंदाज येईल की खूप प्राचीन हे मंदिर आहे। दगडावरची जी कोरीव नक्षी आहे ती पण तुम्ही पाहू शकता। या इथे प्रभू रामांचं मंदिर आहे, या इथे कौसल्या मातेचं मंदिर आहे। अशी इथे 3 वेगवेगळी मंदिरं आहेत। एक कौसल्या माता, सुमित्रा आणि कैकेयी अशी ही 3 मंदिरं आहेत। हे प्रभू रामांचं आहे। आतमध्ये प्रभू रामचंद्र आहेत। मंदिराचा परिसर पाहू शकता। अतिशय भव्य आणि दिव्य असा मोठा परिसर आहे। पण हा दगड फर्स्ट टाइम तुम्ही बघाल की हा काळा पाषाण नाही आहे, पण वेगळा असा थोडासा तपकिरी टाईप हा दगड आहे। हे असं प्रत्येक वेगळी इथे छोटी मोठी अशी बरीच मंदिरं आहेत। हे गालेलं श्री वैष्णव। आणि या इथून जर आपण गेलात पुढे, आता सूर्यास्ताचा ही वेळ आहे म्हणून असं दिसत आहे। आणि आता तुम्हाला मी हा जो पॉईंट आहे, मंदिर हे उंच पहाडावर आहे, टेकडीवर आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही बघाल, एक मिनिट ना, झालंय का यार? एवढं तुम्ही राहिल्यावर मग लोक काय बघणार? अरे चल यार। हे पहा, उंच पहाडावर असल्यामुळे हे बघा, आता हे खालचं दृश्य आहे। असं घर उचलू शकतो आपण हातात। ही वेगळी कुंड, मोठी तळी आहेत। अंकल एक मिनिट चलो नहीं चलो मुकस